गुड मॉर्निंग. काल आपण पहिली प्रिपरेशन्स मेथड बघितलेली होती, ज्याला आपण ऑक्सिडेशन ऑफ अ रिॲक्शन ही मेथड बघितलेली होती. ऑक्सिडेशन ऑफ अ अल्कोहोल. ओके. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइडमध्ये होतं, सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये होतं. आणि आपण म्हटलं की अल्डिहाइड हा इट इज अ व्हेरी मच सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन हे आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. परंतु आपला एम काय आहे? टू प्रोड्यूस अ अल्डिहाइड, नॉट टू प्रोड्यूस अ कार्बॉक्सिलिक ॲसिड. सो टू गेट अ बेटर यील्ड वी हॅव टू यूज अ PCC और अ PDC, ज्याला आपण कॉलिन्स रिएजंट किंवा सॅरेट रिएजंट म्हणतो, की जे यूज केले जातात. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट आणि PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट. PCC लाच कॉलिन्स रिएजंट म्हणतात. आणि हा कॉलिन्स रिएजंट यूज केला इन द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड, यू विल गेट द बेटर यील्ड. म्हणजेच पर्टिक्युलरली PCC अँड PDC दे प्रिव्हेंट the particularly aldehyde to go in a further oxidation process. आता त्याच्यानंतर आपला पुढची जी प्रिपरेशन्स मेथड येते ती म्हणजेच पर्टिक्युलरली हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड. आता जेमिनल जेमिनल म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की एकाच कार्बनला दोन हॅलाइड ग्रुप, म्हणजेच तुमचा हा CH3 हा CH आणि X असेल तुमचा, किंवा इथं आपण Cl आणि जर Cl घेतलं तर आपल्याला इथं इथिलीन, ओके, इथिलीन डायक्लोराइड असं नाव येतं. ओके, इथिलीन डायक्लोराइड किंवा पर्टिक्युलरली 1,1 डायक्लोरो इथेन हे तुमचं नाव येतं. आता हा कसा आहे तर टर्मिनल काय आहे? टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड आहे. कसा आहे? टर्मिनल डायहॅलाइड आहे. मग ह्याच्या बरोबरीनं ज्या वेळेला तुम्ही हायड्रोलायसिस करता, ओके, KOH ॲक्वियस, म्हणजेच हे जे हायड्रोलायसिस आहे ते आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस आहे. कसं आहे? अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड. KOH घ्या किंवा NaOH घ्या. आता काय होईल राजानो, तर हे Cl काय होतं? सबस्टिट्यूट होतं बाय OH ग्रुपनं. ओके, आणि आपल्याला इथं ट्वाइस KCl तयार होतं. आता हा जो कंपाऊंड आहे हा अनस्टेबल, ओके, जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड येतो. डायहायड्रॉक्सी कंपाऊंड. मग हा जो जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे, ओके, हा जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड, कारण का एकाच कार्बनला दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजेच काय होतं? H2O रिमूव्ह होतं आणि तुम्हाला तयार होतं ॲसिटाल्डिहाइड तयार होतं. म्हणजेच ज्या वेळेला टर्मिनलला जर म्हणजे टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड असेल तर अल्डिहाइड तयार होणार आहे. हे लक्षात ठेवा. काय तयार होणार आहे? अल्डिहाइड. आता तेच जर तुम्हाला नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड असेल, नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड असेल, म्हणजे CH3 हा C, इथं Br, इथं Br आणि हा CH3 असेल तर ह्याचं नाव येईल प्रोपिलाइडिन डायब्रोमाइड. म्हणजेच 1, 2, 3 म्हणजेच 2,2 डायब्रोमो प्रोपेन असं असेल. आता इथं काय आहे? नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड. टर्मिनलला नाही आहे Br ग्रुप. मग इथं तुम्ही ट्वाइस KOH घेतलं, ओके, ते थोडंसं हिटिंग, हे लक्षात ठेवा का. हिटिंग लागलं तर इथं काय होईल? हा Br आणि हा Br सबस्टिट्यूट होईल. CH3 हा COH, हा COH
CH3 प्लस ट्वाईस KBr. मग हा परत काय येणार आहे, अनस्टेबलच आहे, अनस्टेबल जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड हा येतं. मग इथं काय होतं, हा OH आणि हा H असा बाहेर पडतो, -H2O, आणि तुम्हाला मिळतं कीटोन तयार होतं, म्हणजेच ॲसिटोन तयार होतं. लक्षात घ्या. म्हणजेच ज्या वेळेला अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड जर टर्मिनल घेतलं तर तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड मिळणार, नॉन टर्मिनल घेतलं तर कीटोन मिळणार. परंतु ही प्रोसेस इंडस्ट्रियली किंवा कमर्शियली यूज केली जात नाही. कारण इथं जो तुम्ही अल्कली वापरता किंवा बेस वापरता KOH किंवा NaOH, हे पर्टिक्युलरली हे KOH आणि NaOH ज्या वेळेला अल्डिहाइड आणि कीटोन हे मॉलिक्युल्स तयार होतात त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स करून हे अल्डिहाइड आणि कीटोन दे आर अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन. म्हणजेच फर्दर अल्डोल कंडेन्सेशन मध्ये हे प्रिपेअर झालेले अल्डिहाइड आणि कीटोन जाऊ शकतात किंवा जातात, आणि त्यामुळं इल्ड हा कमी येतो. आणि म्हणून आपल्याला ही हायड्रोलिसिस ऑफ अ जेमिनल डायहलाइड ही रिॲक्शन किंवा हे प्रिपरेशन मेथड ही कमर्शियली यूज केली जात नाही, एवढं लक्षात ठेवा. आता ही कुठं गेलेली आहे, तर ही रिॲक्शन हे परत 11वीला आपल्याला गेलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. ही सेकंड जी मेथड आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस. आता तिसरी जी आहे प्रिपरेशन मेथड, ती प्रिपरेशन मेथड म्हणजेच लक्षात घ्या की पर्टिक्युलरली ओझोनोलायसिस, ओझोनोलायसिस ऑफ अल्किन, अल्किनचं ओझोनोलायसिस. ही रिॲक्शन तुम्हाला परत कुठे गेलेली आहे, तर 11वीला गेलेली आहे अल्किनमध्ये. अल्किनमध्ये जिथं आपण ओझोनोलायसिस करतो तिथं ही रिॲक्शन गेलेली आहे. म्हणजे ही गेली आहे का बघा, असं CH2 डबल बॉन्ड CH2 O3 आणि इथं CCl4 आपल्याला बघायला मिळतं, म्हणजेच नॉन पोलर सॉल्व्हंट. आता ओझोनोलायसिस, लायसिस ऑफ ओझोन होतं. आता काय होतं बघा, असं लिहिलेलं आहे बघा, CH2O CH2. हा ओझोन ह्या डबल बॉन्डला इथं ऍड होतो. हे 3 प्रकारानं आपल्याला असा हा ऍड होतो. आणि हा जो प्रॉडक्ट येतो, ह्या प्रॉडक्टचं नाव आहे इथिलीन ओझोनाइड. काय आहे, ओझोनाइड आहे. हे अनस्टेबल असतात आणि एक्सप्लोजिव्ह पण कॅरेक्टर मध्ये येतात, एक्सप्लोजिव्ह अँड अनस्टेबल आहेत. आणि म्हणून ह्याचं इमिजिएट हायड्रोलिसिस केलं जातं H2O न इन प्रेझेन्स ऑफ झेडेन डस्ट. ओके, झेडेन डस्ट न ह्याचं हायड्रोलिसिस केलं जातं. आता काय होतं बघा, हा बॉन्ड असा ब्रेक होतो इथं. ओके, इथिलीन ओझोनाइड्सचा. म्हणजेच तुम्हाला जे मिळणार आहे तिथं हा एक CH2O आणि हा एक CH2O, हा तुम्हाला CH2O मिळाला. आता बघा ह्याची फक्त मी काय करतो, ह्यातला एक हायड्रोजन कार्बनच्या मागे टाकतो आणि एक कार्बनच्या पुढे टाकतो, म्हणजे तयार काय होईल, HCHO तयार होईल. बघा हा जो एक कार्बन आहे, हे 2 कार्बन आहेत, एक मागे टाकला आणि एक पुढे टाकला तर HCHO तयार होतं. तसंच हा पण CH2Oच आहे ना, म्हणजे हे सुद्धा काय होणार, HCHO. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट तयार होणार ट्वाईस HCHO. हा घेतला आणि हा घेतला की बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर म्हणजेच तुम्हाला तयार होईल फॉर्माल्डिहाइड तयार होईल. आणि हा O आणि हा H2O म्हणून H2O2 तयार होईल. आता तुम्हाला माहिती आहे की H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, H2O2 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणून आपल्याला तो डिकम्पोज करावा लागतो. ओके, मग डिकम्पोज करत असताना हे H2O2 प्लस झेडेन, हे झेडेन कशा करता वापरलंय, तर H2O2 चं डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला H2O
प्लस ZnO तयार होतं. म्हणजे जे फर्दर ऑक्सिडेशन आहे ते प्रिव्हेंट करतं. कोण? Zn डस्ट प्रिव्हेंट करतं. प्रिव्हेंट द ऍक्शन ऑफ H2O2. प्रिव्हेंट करतं ऑक्सिडेशन, हे ऍक्शन प्रिव्हेंट करतं. म्हणजे फॉर्माल्डिहाइडचं कन्व्हर्जन पर्टिक्युलरली ऍसिड मध्ये होऊ नये ह्याच्याकरता H2O2 ला डिकम्पोज करतं. कोण? Zn डस्ट, आणि प्रिव्हेंट करतं ऍक्शन ऑफ H2O2, आणि म्हणून Zn डस्ट टाकलं जातं. हे तुम्हाला 11वीला गेलेले आहे बघा. मग तुमच्याकडे बघा हा CH3 CH डबल बॉन्ड CH2 असं असेल. ओझोनोलायसिस, परत CCl4 ऍज इट इजच येणार आहे. मग डबल बॉन्डला ऍडिशन होणार आहे. म्हणजे मी इथं लिहिणार CH3, हा CH, इथं एक O, परत इथं CH2, आता इथं एक O, आणि हा O म्हणजे हा प्रोपीन आहे. ओके, म्हणजे प्रोपिलिन ओझोनाइड तयार होईल. ओके, आता ह्याला आपल्याला हायड्रोलायसिस मध्ये न्यायचं आहे. H2O इन प्रेझेन्स ऑफ Zn, म्हणजे हा असा बॉन्ड स्प्लिट होणार. स्प्लिट झालं की तुम्हाला हा CH3CHO म्हणजेच ऍसिटाल्डिहाइड तयार होईल, आणि CH2O मगाशी सांगितल्याप्रमाणे HCHO तयार होईल, आणि प्लस H2O2 म्हणजेच ऍसिटाल्डिहाइड अँड फॉर्माल्डिहाइड. ओके, हे आपल्याला तयार होतील, हे लक्षात ठेवा. मग जर आपल्याला कीटोन तयार करायचा असेल तर आपल्याला हा CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 आयसोब्युटिलीन घ्या. ओके, हे मग CCl4 घ्या. ओके, मग घेतल्यानंतर हा तुमचा CH3, हा CH3 इथं आला, हा O, मग तुमचा CH2 आला, इथं एक O, हा O म्हणजे आयसोब्युटिलीन ओझोनाइड तयार होईल. याचं नाव येईल आयसोब्युटिलीन ओझोनाइड. मग प्लस H2O घ्यायचा, Zn डस्ट घ्या. आता हा CH3 आणि हा O ची अटॅचमेंट होणार आहे, हे लक्षात ठेवा. ही O ची अटॅचमेंट, आणि हा म्हणजेच तुम्हाला मिळेल CH3, हा CH3 डबल बॉन्ड O प्लस HCHO प्लस H2O2. ओके, म्हणजे हा ऍसिटोन, हा फॉर्माल्डिहाइड तयार होईल. म्हणजेच ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला 11वीला झालेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. ते म्हणजेच ओझोनोलायसिस ही महत्वाची रिॲक्शन. ओझोनोलायसिस ऑफ अल्कीन. काय आहे? ओझोनोलायसिस ऑफ अल्कीन. समजलं? त्याच्यानंतर पुढचा जो प्रिपरेशन्स मेथड येणार आहे, ज्याला आपण हायड्रेशन ऑफ अल्काईन अशी म्हणतो. ही सुद्धा आपण अल्काईन मध्येच बघितलेली आहे. म्हणजे प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड आणि कीटोन हे 11वीला आपण अल्कीन मध्ये, अल्काइन्स मध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. तेच मेथड इथं आपल्याला पुढं बघायचे आहेत. मग बघा, हा तुमचा पर्टिक्युलरली HC ट्रिपल बॉन्ड CH हा आहे. मग मी इथं H2O, हा H2O आपण HOH न करूया. तुम्हाला आठवत असेल तर बघा, 1% HgSO4 आणि 40% H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये H2O ऍड होतो. मग हा H2O ऍड होत असताना इथं CH आणि हा इथं OH ऍड होतो. कुणीकडेही करा, CH2 डबल बॉन्ड CHOH, ह्याला आपण व्हिनाइल अल्कोहोल म्हणतो. ओके, आणि व्हिनाइल अल्कोहोलची रिअरेंजमेंट काल तुम्हाला मी टॉटॅमेरिझम सांगितलेलं होतं बघा, इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर. तर ते रिअरेंजमेंट होते, आणि ती रिअरेंजमेंट होत असताना हा H इकडं जाईल, हा H C वरती येतील, आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर ह्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये येईल, आणि तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड O हे ऍसिटाल्डिहाइड बघायला मिळेल.
हे काल कन्व्हर्टिबल इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर टॉटॅमेरिझम मध्ये सांगितलं. तीच रिॲक्शन आपल्याला हायड्रेशन ऑफ अल्काइन्स मध्ये बघायला मिळते. मग जर तुमचा CH3C ट्रिपल बॉन्ड CH म्हणजेच हा आला इथाईन वरचा आणि हा आला प्रोपाईन. ओके, आता ह्याच्या बरोबरीनं H2O ऍड करा, बाकीच्या कंडिशन सेम. आता HOH आहे. आता इथं MR रूल येणार, निगेटिव्ह पार्ट गोज MR रूल. ओके, आणि हा पॉझिटिव्ह पार्ट, निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम, कारण इथं हा अनसिमेट्रिकल अल्कीन येतो. ओके, अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, लक्षात ठेवा. अनसिमेट्रिकल अल्कीन म्हणजे अल्काईन आहे, सॉरी अल्कीन नव्हे अल्काईन. इथं MR रूल आला, तुमचा लक्षात आलं तर CH3 हा COH डबल बॉन्ड CH2, ह्याचं नाव येतं 2 हायड्रॉक्सी प्रोपीन, हे तुमचं नाव येणार. आणि मग ह्याची रिअरेंजमेंट करायची आपल्याला. तर ह्या रिअरेंजमेंट मध्ये काय होतं तर हा H इकडं जातो आणि हा डबल बॉन्ड इथं येतो आणि तुम्हाला तयार होतं CH3C डबल बॉन्ड O CH3, हे ॲसिटोन तयार होतो. म्हणजेच ज्या पहिल्या ज्या 4 रिॲक्शन्स आहेत म्हणजे कुठली ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, नंतर जेमिनल डायहलाइडचं हायड्रोलिसिस, ओके, ओझोनोलायसिस अँड हायड्रेशन, हे ऑलरेडी तुम्ही पहिली अल्कोहोलमध्ये म्हणजे करंट 11-12वी मध्येच बघितलेले आहे. आणि ओझोनोलायसिस, हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहलाइड अँड हायड्रेशन ऑफ अल्काईन हे 11वीला बघितलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी प्रिपरेशन्स मेथड येणार आहे ज्याला आपण पर्टिक्युलरली डिकार्बॉक्सिलेशन ऑफ फॅटी ऍसिड, किंवा त्यालाच नाव येतं ड्राय डिस्टिलेशन. आता डिकार्बॉक्सिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणू आपण, आणि त्यालाच आपण म्हणतो ड्राय डिस्टिलेशन और पायरोलायसिस ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड, हे लक्षात ठेवा. मग आता फॅटी ऍसिड म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिडच आहे. ओके, आता हे कसं तयार होतं जर तुम्ही बघितलं तर तुमचा हा CH3C डबल बॉन्ड OH आणि हा CH3C डबल बॉन्ड O आणि हा OH. ओके, हे घेतलं तुम्ही म्हणजे ऍसिटिक ऍसिड घेतलं. आता हे ऍसिटिक ऍसिड घेतल्यानंतर ज्या वेळेला कॅल्शियम बरोबर रिॲक्शन कराल त्यावेळेला हा H, दोन्हीकडचा H, दोन्ही मोल्सचे H बाहेर पडतात आणि तुम्हाला CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O, इथं O आणि हा O, CaH2 हा बाहेर पडतो आणि मग तुम्ही ह्याला कॅल्शियम सॉल्ट, ओके, कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड असं म्हटलं जातं, म्हणजेच कॅल्शियम ऍसिटेट म्हटलं जातं. मग तुम्ही इन जनरल मध्ये काय लिहिणार RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O, हे कॅल्शियम सॉल्ट येतो. मग तो कॅल्शियम सॉल्ट ऍसिटिक ऍसिडचा असेल, प्रोपॅनोइक ऍसिडचा असेल किंवा फॉर्मिक ऍसिडचा सुद्धा असू शकतो. आणि हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. आता ह्या सॉल्टचं, कॅल्शियम सॉल्टचं ड्राय डिस्टिलेशन म्हणजेच हिटिंग करायचं. ओके, ड्राय डिस्टिलेशन म्हणजेच हिटिंग करायचं. पहिला आपण बघूया. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला HC डबल बॉन्ड OO, हा HC डबल बॉन्ड O आणि हा कॅल्शियम. ओके, ह्यालाच कॅल्शियम फॉर्मेट म्हणतात. Ca लिहिलेला आहे बरं का मी इथं, कॅल्शियम फॉर्मेट, किंवा तुम्ही म्हणू शकता कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड, हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता.
आणि इथं फक्त काय डी डी ड्राय डिस्टिलेशन म्हणजे हिटिंग म्हणजेच पायरोलिसिस इन प्रेझेन्स. पायरो मीन्स फायर म्हणजेच हीट, ज्यामध्ये ह्याचं लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन करायचं कोणाचं कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिडचं करायचं. आता काय होतं बघा, ह्या इथं आपल्याला हा जो एच आहे हे अशा पद्धतीनं बॉन्ड ब्रेक होतो आणि हा एच इकडे ट्रान्सफर होतो. कुठला हा एच इकडे ट्रान्सफर होतो कार्बन वरती आणि तुम्हाला मिळतं HCH डबल बॉन्ड O, ज्याला तुम्ही फॉर्माल्डिहाइड म्हणता, त्यालाच तुम्ही मिथॅनल असं सुद्धा म्हणता. ओके. आता बघा हा Ca1 2, हा कॅल्शियम 1, हा Ca, ओके, हा CO, हा CO आणि हे दोन ऑक्सिजन म्हणजे CaCO3 ज्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो. मग डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे काय, तर डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना 11 झालेला आहे. डिकार्बॉक्सिलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ CO2 और मेटॅलिक कार्बोनेट. मग हा इथं मेटॅलिक कार्बोनेट CaCO3 रिमूव्ह झालेला आहे का नाही, त्यालाच डिकार्बॉक्सिलेशन म्हणतात. त्याच प्रोसेसला ड्राय डिस्टिलेशन म्हटलं जातं. मग पुढचा जर तुम्ही बघितला, जर हे इथं आपण फॉर्माल्डिहाइड बघितलेला आहे, तर इथं आपण पुढचा बघूया CH3 C डबल बॉन्ड O, हा O CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं कॅल्शियम घेतलं तर इथं आपल्याला येईल कॅल्शियम ऍसिटेट बघायला मिळेल. आणि ह्या कॅल्शियम ऍसिटेटचं ड्राय डिस्टिलेशन म्हणजेच हिटिंग केलं तर काय होईल बघा राजानो, तर इथं असा बॉन्ड ब्रेक होईल. हा CH3 इकडं जाईल आणि आपल्याला तयार होईल CH3, हा CCH3 डबल बॉन्ड O प्लस CaCO3 तयार होईल आणि म्हणजेच इथं तुमचं ऍसिटोन तयार होईल. आता जर तुम्ही बघा कॅल्शियम सॉल्ट, ओके, कॅल्शियम सॉल्ट कोणाचा, तर कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड, ओके, कॅल्शियम सॉल्ट म्हणजेच हा कॅल्शियम फॉर्मेट हा घेतला आणि प्लस कॅल्शियम सॉल्ट कोणाचा ऍसिटेटचा घेतला, ओके, हा घेतला आणि ड्राय डिस्टिलेशन केलं तर काय होतंय बघा, तर इथं आपल्याला हे जे दोन हायड्रोजन्स आहेत तर बॉन्ड आपल्याला इथं असा ब्रेक होतो. हा हायड्रोजन इकडं जातो आणि हा हायड्रोजन इकडं येतो आणि दोन्ही मिळून आपल्याला मिळतं ऍसिटाल्डिहाइड CH3CH डबल बॉन्ड O 2 टाइम्स मिळतं. आता बघा हा कॅल्शियम 1 2 म्हणजेच ट्वाइस Ca, ओके, इथं 1 2 3 4 5 6 आणि हे 2 कार्बन ट्वाइस CaCO3 आणि हे ऍसिटाल्डिहाइड तयार होतो. लक्षात घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला ड्राय डिस्टिलेशन आणि पायरोलिसिस ऑफ कॅल्शियम सॉल्ट मध्ये तुम्ही कॅल्शियम फॉर्मेट, कॅल्शियम ऍसिटेट घेऊन ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटोन आपण तयार करू शकतो. मग जर तुम्हाला मिक्स्ड कीटोन करायचं असेल तर इथं काय करायचं पर्टिक्युलरली, तर आपल्याला हा कॅल्शियम ऍसिटेट जो आहे, कॅल्शियम ऍसिटेट बरोबर कॅल्शियम प्रोपॅन्युएट हे जर घेतलं तर आपल्याला काय तयार होईल, मिक्स्ड कीटोन तयार होईल. म्हणजेच नेमकं कसं होईल बघा ती रिॲक्शन, ती पण आपण बघून घेऊया. ती सुद्धा डिकार्बॉक्सिलेशन मध्येच येईल. म्हणजे हा तुमचा लक्षात घ्या कॅल्शियम, ओके, हा कॅल्शियम तुमचा पर्टिक्युलरली ऍसिटेट, कॅल्शियम ऍसिटेट, ओके, आणि हा तुमचा प्लस C2H5 C डबल बॉन्ड O
O C2H5 C डबल बॉन्ड O O हा कॅल्शियम प्रोपिओनेट. ओके, ड्राय डिस्टिलेशन केलं तर काय होईल बघा, इथं बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजेच काय होईल बघा, हा CH3 इकडं जाईल आणि हा CH3 इकडं जाईल. म्हणजेच काय तयार होईल, ट्वाइस C2H5 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजेच इथाइल मिथाइल कीटोन तयार होईल. हे लक्षात ठेवा. अँड प्लस ट्वाइस CaCO3 हे तयार होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल, एवढं डोक्यात ठेवा. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ड्राय डिस्टिलेशन हे ज्या वेळेला आपण करतो, तर ड्राय डिस्टिलेशन करत असताना ही रिॲक्शन पर्टिक्युलरली जर ड्राय डिस्टिलेशन ही करत असताना फॉर्माल्डिहाइड आणखीन ह्याच्या करता जर तुम्ही बघितलं, फॉर्माल्डिहाइड ह्या करता जर तुम्ही बघितलं तर लक्षात ठेवा ती रिॲक्शन आपल्याला महत्वाच्या कॅरेक्टर्स मध्ये. ओके, आपण हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ड्राय डिस्टिलेशन इथं कीटोन म्हणजे मिक्स्ड कीटोन, सिंपल कीटोन हे कॅल्शियम सॉल्ट न आपण तयार करू शकतो. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या डिकार्बॉक्सिलेशन्स मध्ये जर बघितलं तर ही मेथड इज नॉट युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड. कारण का फॉर्माल्डिहाइड सोडून आपल्याला जर बघितलं तर इथं बाकीच्या अल्डिहाइडचा लो म्हणजेच इल्ड हा व्हेरी लो येतो. कारण CaCO3 हे आपल्याला प्रेसिपिटेशन खालती बसला जातो. ओके, कारण ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कॅल्शियम कार्बोनेट हा जो बाय प्रॉडक्ट आहे हा कंटेनरच्या खालती म्हणजेच टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेशनच्या दृष्टिकोनातून तिथं असतो. मग ते आपल्याला फिल्ट्रेशन करावं लागतं, सेपरेशन करावं लागतं आणि सेपरेशन करत असताना डिस्टिलेशनमध्ये थोडासा लॉस होतो. आणि म्हणून इथं फॉर्माल्डिहाइड सोडून बाकीच्या अल्डिहाइड करता किंवा कीटोन करता ही मेथड प्रिपरेशन्स मेथड म्हणून यूज करत नाही. फॉर्माल्डिहाइडला काय यूज केली जाते, कारण फॉर्माल्डिहाइड हे गॅशियस इन कॅरेक्टर आहे, गॅशियस इन नेचर असल्यामुळं त्याचा इल्ड चांगला ह्यातून मिळू शकतो. आणि लक्षात ठेवा फॉर्माल्डिहाइड गॅस असल्यामुळं त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा प्रेझेन्स ॲज अ इम्प्युरिटी म्हणून राहत नाही, परंतु बाकीच्या अल्डिहाइड्समध्ये ती इम्प्युरिटी ही बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. आता मगाशी जी आपण हायड्रेशन ऑफ अल्काईन ही रिॲक्शन बघितली, त्या हायड्रेशन ऑफ अल्काईनचं नाव जर बघितलं तर तुम्ही त्या रिॲक्शनचं नाव हे लक्षात ठेवा. हायड्रेशन ऑफ अल्काईन हे नाव लक्षात ठेवा सगळ्यांनी. पर्टिक्युलरली त्याचं नाव येतं ख्रुश्चेव रिॲक्शन. काय नाव आहे, ख्रुश्चेव रिॲक्शन. ओके, ते ख्रुश्चेव रिॲक्शन हे त्याचं नाव येतं. KUCHEROV हायड्रेशन ऑफ अल्काईनचं नाव ख्रुश्चेव रिॲक्शन KUCHEROVS ख्रुश्चेव रिॲक्शन हे इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. तर इथं आपण पर्टिक्युलरली जो प्रिपरेशन्स मेथड मधल्या कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, ओके, जेमिनल डायहॅलाइडचं हायड्रोलिसिस, हायड्रेशन ऑफ अल्काईन अँड ओझोनोलायसिस ह्या रिॲक्शन्स बघितल्या. पुढच्या रिॲक्शन्स आपण पुढच्या भागात बघूया. थँक यू व्हेरी मच.